तर या ठिकाणी संसद भवन परिसरातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते। तर राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान हे पहिल्यांदाच संसदेत पोहोचलेले आहेत। भाजप खासदारांकडून मात्र प्रधानांचं या ठिकाणी टोपी घालत शाल श्रीफळ देत स्वागत करण्यात आलेलं आहे। मात्र विरोधकांकडून दुसऱ्या बाजूला घोषणाबाजी सुरू आहे। संसद भवन परिसरातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। भाजप खासदारांकडून मात्र धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत करण्यात आलं। मात्र दुसरीकडे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। हातात फलक घेऊन विरोधकांचा हे आंदोलन संसदेबाहेर सुरू असल्याचं आपण पाहतोय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटीचा मुद्दा देशभरात चांगलाच गाजला होता। त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आणि देशभरात त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांकडून जल्लोष करण्यात आला। आणि या सर्व घडामोडींनंतर आज संसद भवन परिसरात देखील गदारोळ होतोय। विरोधकांकडून जोरदार नारेबाजी केली जातीये। तर एकीकडे राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान पहिल्यांदा संसद भवन परिसरात गेले असता भाजप खासदारांकडून त्यांचं टोपी घालून स्वागत करण्यात आलेलं आहे। संसद भवन परिसरात सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे। विरोधकांकडून मोठा गदारोळ करण्यात येतोय। विरोधकांनी नारेबाजी केलेली आहे। सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येते। संसद भवन परिसरातील ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पेपरफुटीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून गाजत होता। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, जवाब दो, जवाब दो, जवाब दो, जवाब दो। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच धर्मेंद्र प्रधान संसद भवन मध्ये आलेले आहेत। भाजप खासदारांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मात्र विरोधकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते संसद भवन परिसरात। त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि आता एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन्स